शिवसेना ठाकरे गटाने आता आगामी विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचं लक्ष खास करून मुंबईतल्या जागांवर आहे। ठाकरे गटाने मुंबईतल्या किती आणि कोणत्या जागांवर दावा केलाय बघूया त्या संदर्भातला एक सविस्तर रिपोर्ट। मुंबई ठाकरे गट मोठा भाऊ। ठाकरे गटाला मुंबईत हव्या 36 पैकी 25 जागा। निवडून येणाऱ्या जागांसाठी ठाकरेंचा आग्रह। लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर शिवसेना ठाकरे गटाचा आत्मविश्वास दुणावलाय। खास करून मुंबईमध्ये लोकसभेला 3 खासदार निवडून आल्यानं आता ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीसाठी दंड थोपटल्याचं पाहायला मिळतंय। राज्यभरातील जागांची चाचपणी ठाकरेंनी सुरू केली आहे, मात्र त्यांची खास नजर आहे ती मुंबईतल्या जागांवर। विधानसभेला शिवसेना ठाकरे गट मुंबईतील 36 पैकी किमान 25 जागा लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते। अनेक नव्या चेहऱ्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे। ठाकरे गट मुंबईतील कोणत्या जागांसाठी आग्रही आहे त्यावर एक नजर टाकूया। शिवडी, भायखळा, वरळी, माहीम, चेंबूर, भांडूप पश्चिम, विक्रोळी, मागाठाणे, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, अंधेरी पूर्व, कुर्ला, कलिना, दहिसर, गोरेगाव, वर्सोवा, वांद्रे पूर्व, विलेपार्ले, कुलाबा, वडाळा, चांदिवली, बोरिवली, मलबार हिल, अणुशक्तीनगर आणि मानखुर्द, शिवाजीनगर। दरम्यान ठाकरे गटाने 25 जागा मागितल्याची माहिती आपल्याकडे नाही। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये जागा वाटपाबाबत सविस्तर चर्चा होईल असं काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितलं। तोपर्यंत आमची जी चर्चा मागच्या काळात झाली होती आणि खूप सकारात्मक चर्चा झाली होती आणि ठरलं पण होतं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही बसणार आहे। आता मला वाटतं आम्ही बसू आणि आम्ही जे खरं आहे ते तुमच्या समोर घेऊन येऊ। अशा तऱ्हेचे काही लोक जाणीवपूर्वक जे आहे ते खाद्य पुरवण्याचं काम करतात की जेणेकरून संभ्रमाचं वातावरण निर्माण होईल। लोकसभेला मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने 4 जागा लढवल्या, त्यापैकी 3 जागांवर विजय मिळवलाय। मुंबई दक्षिण मध्ये अरविंद सावंत, मुंबई दक्षिण मध्य मध्ये अनिल देसाई, मुंबई उत्तर पूर्व मध्ये संजय दिना पाटील विजयी झाले, तर मुंबई उत्तर पश्चिम मध्ये अमोल कीर्तीकरांचा केवळ 48 मतांनी निसटता पराभव झाला। लोकसभा निवडणूक, मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ तसंच विधान परिषद निवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मोठा उत्साह आहे। महाविकास आघाडीत ठाकरेंची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे, त्याचा त्यांना विधानसभेला नक्कीच फायदा होईल असा अंदाज आहे। कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई।